नीट UG 2026ची तयारी करणाऱ्या कोणत्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता आहे? गॅप सर्टिफिकेट कुठून मिळवायचं आहे? त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेटचा उपयोग नेमका विद्यार्थ्यांना कधी होतो? याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुमची 12वीची परीक्षा ही 2025च्या अगोदर झालेली असेल आणि तुम्ही अपेक्षित कोर्स मिळवण्यासाठी शैक्षणिक खंड घेतला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता असते. मग तो शैक्षणिक खंड हा 1 वर्षाचा असू शकतो, 2 वर्षाचा असू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा 3 वर्षाचा असू शकतो. तुम्ही पर्टिक्युलर कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी पूर्णतः गॅप घेतलेला आहे आणि ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला यावर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता असते. गॅप सर्टिफिकेट आपल्याला 2 ठिकाणांवरून मिळवता येऊ शकतं. एक आहे वकिलाकडून नोटरी करून आणि दुसरं आहे महा ई सेवा केंद्र किंवा ज्याला आपण सेतू केंद्र म्हणतो, त्या ठिकाणाहून तुम्ही गॅप सर्टिफिकेट मिळवू शकता. गॅप सर्टिफिकेटचा काही स्टँडर्ड फॉर्मॅट असतो का? तर गॅप सर्टिफिकेटचा कुठलाही शासकीय स्टँडर्ड फॉर्मॅट नसतो. नोटरीवाल्यांकडून किंवा सेतू केंद्रवाल्याकडून तुम्ही गॅप सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवू शकता. त्यांच्याकडूनच फॉर्मॅट तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी किंवा ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी नसते. ज्या विद्यार्थ्याचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर विद्यार्थी जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातो, त्या ठिकाणी मात्र तुम्हाला गॅप सर्टिफिकेटची मागणी केली जाऊ शकते. गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅटसुद्धा आम्ही स्क्रीनवर दिलेला आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवर याविषयी विस्तृत व्हिडिओ बनवलेला आहे. त्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही